2 गडी बाद. पुढील चेंडू घेऊन राहुल चाटे. उचलून मारायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. राहुल चाटे उत्कृष्ट गोलंदाजी करताना महेश चाटे देखील या संघामध्ये सामील आहेत. हा उचलून मारलेला नक्की चौकार. एक चौकारासोबत वाढती धावसंख्या 5 धावा. 1 गडी 2 गडी बाद 1 षटकानंतर. Disconnected. दुसरा षटक घेऊन आलेले आहेत सूर्या शिंगाडे. आणि पुढील कॉमेंट्रीचा भार सांभाळतील आमचे मित्र शेर खान. धन्यवाद मनोज कदम. अगदी त्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेळा बघितलं असेल, परंतु मैदानाच्या बाहेर सुद्धा या माईकवर त्यांची चांगली फलंदाजी झालेली आहे. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4 शेवटचा सामना अद्वैक 11 तांबो यांच्या विरोधामध्ये जी बाजीगर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघू शकता एकमेकाच्या विरोधामध्ये मात्र आहे. प्रथम गोलंदाजी करताना तांबो संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये बाजीगर संघाची जोडी देखील आली गेलेली आहे. MS माणिक शिंदे आपण बघतोय या ठिकाणी. पहिल्या षटक बघितलं आपण, संघनायक राहुल चाटे यांनी संपन्न केलं. सुंदर सुरुवात त्या ठिकाणी झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर या संघाचे 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहे बघा. एकीकडे माणिक शिंदे तर दुसरीकडे रोहन वैरागे. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांना मिळालाय. स्विचचा प्रयत्न होता यावेळेस, अँगल मध्ये येण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही. रिवर्सचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर जर बघितलं तर 2 चौकार आले, 2 दिशेला 2 चौकार मारले. MS यांच्याकडे क्लास आहे. माणिक शिंदे बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द बीड जिल्हा. सूर्यकांत शिंगाडे आपण बघतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. सिंगलचे प्रयत्न मात्र पूर्ण होतील मैदानाच्या आत. एका धावेच्या आश्रयानं धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर. शेवटचा सामना, शेवटचा थरार. उद्या स्पर्धेचा 6वा दिवस. रविवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस. बघूया रिवर्स, यावेळेस अफलातून फटका रोहन वैरागे यांच्या बॅटतून येतोय. षटकार आहे बघा. या ठिकाणी मात्र षटकार येतोय आणि 6 धाव्या या ठिकाणी मिळेल. 20 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण होतील. चला कोणी मदत करा त्या ठिकाणी. क्रीडा रसिक असतील तर त्यांनी देखील सहकार्य करायचं. सामन्याचा आनंद घेतायत या ठिकाणी ताहिरभाई अगदी सकाळपासून हजर आहे. तर केस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अकबरभाई इनामदार, त्यांचे सर्व सहकारी बाळासाहेब मुळे देखील आज थोडेसे निवांत आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खूप परिश्रम या ठिकाणी आयोजक टीमने घेतलीत. उजव्या स्टेटच्या बाहेरचा हा चेंडू आहे.
आणि त्यानंतर या संघातील 2 ज्येष्ठ नागरिक चेंडू मागे पळतायत आणि मला वाटतं चेंडू त्यांनी अडवलाय. चला फेकाफेकी चाललेली आहे. आता इकडे इकडे जातो की काय? चला षटक संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 2 बाद 24 धावा आहेत धावफलकावर. दोन षटकानंतर 24 धावा आहेत. 12च्या सरासरी धावा बनवल्या जात आहेत. मागील षटकामध्ये अधिक धावा बनवल्या गेल्या. त्यानंतर संघनायक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. ते आयकॉनचे किट आहे ना मॅच होतात. स्वप्नील सर बघूया. हा फटका चांगला खेळ बघा यावेळेस माणिक शिंदे. 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीवर. संघनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. लढायचंय, खेळायचंय, जिंकायचंय. स्वप्न आहे खासदार चषकावर नाव कोरण्याचे. हे स्वप्न घेऊन आपण या मैदानात आलोय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला घाम गाळायचा आहे. हो, टायमिंग आणि प्लेसमेंट. रिवतचा बादशाह रोहन वैरागे यांच्या बॅटीतून येतोय कमालीचा दमदार षटकार. सुंदर फलंदाजी आहे बघा. दोन्ही दिशेने जर बघितलं तर आक्रमण केली जात आहेत. जो स्ट्राईकला येतोय तो आक्रमण करतोय बघा. हे फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही आयकॉन्स मैदानाच्या आतमध्ये. चला यावेळेस डाव्या एष्टीच्या बाहेर वाईट दिला जाईल. चांगलं एष्टी रक्षण त्या ठिकाणी अजित चाटे यांचं. कारण बऱ्याच वेळा आपण बघितलं विरोधी फलंदाजांना 5-5 धावा मोफत मिळालेला आहे. परंतु इष्टी रक्षकाचं काम देखील या ठिकाणी महत्वाचं आहे. नाही पुन्हा एकदा हात समांतर बघायला मिळत आहेत. पाठोपाठच्या माध्यमामध्ये अवांतर चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. 33 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. षटकारानंतर राहुल चाटे यांची गोलंदाजी अधिक बिघडली आहे बघा. कमबॅक त्यांनी केला नाही परंतु त्यानंतरचे 2 चेंडू अक्षरशः खराब फेकले गेले. अगदी हा प्लॅन होता त्यांचा. सूचीचा प्रयत्न यावेळेस रोहन यांचा आणि चेंडू बॅटचा मात्र संपर्क झालेला नाहीये. यावेळेस डॉट चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जोडी फोडावी लागणार बघा. कारण या बीड जिल्ह्यामध्ये या फलंदाजांनी धमाकूळ घातलाय. यावेळेस उडवलाय चेंडूला. गेंद थी स्लॉट में भेज दिया. दूसरे प्लॉट में सेकंड प्लॉट में डिपॉजिट किया. षटकार येतोय. 39 धावा धावफलकावर आहे यावेळेस. रोहन वैरागी फुल
फॉर्म मध्ये टच मध्ये असलेला हा फलंदाज आहे. दिशा बदलली यावेळेस. राऊंड विकेट. फाईन लेग कडे चेंडू जात आहे. 1 2 का 4. षटकारा नंतर चौकार आलेला आहे. धावांचा पाऊस मागील 2 षटकापासून या ठिकाणी अक्षरशः पडतोय. गोलंदाजाची पिशे काढली जात आहेत. गोलंदाजाला तुडवलं जात आहे. 43 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. संधी होते. चला दिशा खराब आहे. दंडित केलंय. अवांतरची घोषणा झाली. पुन्हा एकदा 44 धावा धावफलकावर. कमबॅक करावं लागेल. राहुल चाटे संघनायक आहेत. लढायचंय. पुन्हा फाईन लेग कडे. सीमा रेषा पार करतोय चेंडू. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 48 धावा. चला षटक क्रमांक 4 एक्सपिरियन्स गोलंदाज पीप केंद्रे. 18 चेंडूंमध्ये 48 धावा बनवल्या गेलेल्या. यांच्या विरोधामध्ये काय करणार. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. चेंडू प्रॉपर बॅटीवर आला नाही. सोनू शिंदे त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा सोनू शिंदे यांचं. एक सिंगल आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावर आपण बघू शकता 49 धावा होतील. पीप केंद्रे यांनी संपूर्ण स्पर्धेभर चांगली गोलंदाजी केलेली बघा. त्यामुळे हे बॅटल बघणं मजा येईल. कारण 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस पीप केंद्रे ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांना त्रास दिलाय ते गोलंदाजीला आले आणि त्यांच्यावर देखील आक्रमण झालंय. स्क्वेअर लेग कडे त्यांच्यावर आक्रमण झालं. चेंडू गेलाय सीमेरेषेच्या बाहेर. धावा 6. षटकार येतोय. 55 धावा धावफलकावर पूर्ण होणार आहे. धावफलकावर आहे. षटकार मात्र आपण बघितला. गती परिवर्तन आहे. यावेळेस चेंडून फलंदाजाला खूप वेळ वाट बघायला लागली. आणि त्यानंतर यष्टीरक्षक अजय चाटे सरांनी त्यांचं काम केलंय. डॉट चेंडू आलेला आहे. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू बघायला मिळालेला आहे. पीप केंद्रे यांच्या विरोधामध्ये रोहन वैरागे. 2 क्षेत्ररक्षक नाही. फक्त आता बघा आणि बघत राहा. कारण चेंडू अकेले हम अकेले तुम एकटाच गेलाय सीमेरेषेला भेटायला. चौकार येतोय. 49 धावा धावफलकावर रोहन वैरागे 12 चेंडूंमध्ये 44 धावांवर जाऊन पोहोचलेत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभे. दार वाजवलंय. दार उघडलं जाईल का. अर्धशतक होणार का बघूया.
कॉड बिहाइंडचा अपील. या अपील मध्ये मला वाटतं चाटे सर एकटेच ओरडत होते आणि बाकीचे त्यांच्याकडे बघत होते. तर या अपील मध्ये विशेष काही नव्हतं बघा. पुन्हा एकदा पुनरागमन करताना पीप केंद्रे. यावेळेस बॅटीचा स्पर्श आणि चेंडू गेलेला आहे. जातोय सीमा रेषा पार. खणखणीत आणि दणदणीत चौकार. चार षटकानंतर 2 बाद 63 धावा मैदानात घेऊया ड्रिंक ब्रेक और मिलते हैं ब्रेक के बाद. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान चालेल आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी. फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात गॅरंटीचे असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय तुम्ही पण या. नक्की या भेट देऊन जा. विकेटचं बटन मोठा धक्का बघा या ठिकाणी. MS अर्थात माणिक शिंदे यांना मात्र परतावा लागणारे विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर संग्राम पाटील मैदानाच्या आतमध्ये जातील. 63 धावा आहे. 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 5 आणि या 5व्या षटकामध्ये आयकॉन सोनू शिंदे यांनी मात्र संघाला यश मिळवून दिलंय. बघूया सुरेख ड्राईव्ह केला बघा. अतिशय कॉपी बुक कव्हर ड्राईव्ह सुंदर आणि एक सिंगल 64 धावा धावफलकावर. अर्धशतकापासून दूर असणारे रोहन स्ट्राईकवर मात्र आलेले आहेत. काय चेंडू होता बघा यावेळेस सोनू शिंदे यांचा. गुड लेंथवर टाकलंय. बेसिक गोष्टींकडे जास्त लक्ष देत आहेत.
खेळपट्टीचा पूर्ण उपयोग केला यावेळेस गोलंदाजानं. मारने देने वाला नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी महेश चाटे. सिंगल पूर्ण केलेली आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता. धावफलकावर 65 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. या षटकामध्ये मात्र सोनू शिंदे यांनी सांगितलं बचके राहणार आहे बाबा. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. पाच षटकं संपली. 3 बाद 65 धावा धावफलकावर आहे. पीप केंद्रे आले तर या ठिकाणी आपण बघतोय या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे पीप केंद्रे. 3 फलंदाज बाद झाले. MS परतलेले. त्यानंतर संग्राम पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले. एका दिशेनं रोहन वैरागे यांनी मात्र किल्ला लढवलाय आणि 1 धाव दूर आहे अर्धशतकापासून. 49 धावांवर यावेळेस कट केलाय. कट अँड हार्ड स्लॅश हार्ड. खणखणीत आणि दणदणीत चौकार. अर्धशतक पूर्ण करतील आणि मला वाटतं मानवंदना देतील की नाही. पण नाही, मानवंदना देण्याच्या मूडमध्ये नाहीये कारण त्यांनी सांगितलंय पिक्चर अभि बाकी आहे. अजून भरपूर कामं करायची आहेत. 69 धावा झालेल्या आहेत. पीप केंद्रे यांचं वेलकम केलंय, स्वागत केलंय. बघूया. चांगला चेंडू आहे. पीप केंद्रे यांचं पुनरागमन या ठिकाणी होत आहे आणि मागील षटकामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हे चित्र आपण बघितलं. बऱ्याच वेळा पीप केंद्रे यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेस मोठा फटका आलाय पुढच्या चेंडूवर मात्र त्यांनी फलंदाजाला थांबवलेलं आहे. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेच केलाय. चेंडू पर्यंत बॅट नेण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं चेंडू पर्यंत बॅट गेली पण बॅटीवर चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू आहे. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी पीप केंद्रे. मी अगोदरच सांगितलं होतं या ठिकाणी सर्वात अनुभवी गोलंदाज आहे पीप केंद्रे. यांच्या विरोधामध्ये तुम्हाला फलंदाजी करीत असताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. गती परिवर्तन केलं. यावेळेस गतीनं फसवलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतरचे 4 चेंडू फलंदाजाला टाटा करतायत. शेवटचा चेंडू असणार आहे. पीप केंद्रे, क्या बात है. काय गोलंदाजी, काय लाईन आणि काय लेंथ आहे. अचूकतेनं सजलेलं हे षटक. स्विच हिट केलाय रोहन वैरागे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार.
चला झेल आहे परंतु तो अवघड आहे. अर्थात तो झेल झाला देखील नाही. ड्राईव्ह नक्की केला परंतु चेंडू यावेळेस संग्राम पाटील यांची लाईन मध्ये नव्हती, त्यामुळे थोडीशी बॅटीची कडा घेत हा चेंडू उभा झाला होता. 76 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आयकॉन सोनू शिंदे यांच्याकडे चेंडू दिला गेला आहे. सर्वात यशस्वी गोलंदाज या स्पर्धेतील. चला या ठिकाणी आपण बघू शकता आता बक्षीस लांबून यायला सुरुवात झालेली बघा. धारूर नगरीतील क्रीडा रसिक आदरणीय वसीमभाई गुत्तेवार यांच्या वतीनं रोहन वैरागी यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपये आलेत बघा. आणि त्यांच्या अर्धशतकासाठी देखील 201 रुपये वसीमभाई गुत्तेवार धारूर यांनी हे पारितोषिक जैरुद्दीन हाफिज साहेब यांच्याकडे जमा केलेलं आहे. तर वसीमभाई आम्ही आपले मनस्वी आभारी आहोत आणि आपलं स्वागत आहे वसीमभाई कधी बी. आणि आता येणाऱ्या काळामध्ये प्रति षटकाराला देखील 101 रुपयांचं पारितोषिक आहे वसीमभाई गुत्तेदार यांच्या वतीनं. पारितोषिक यावेळेस गोलंदाजासाठी आलंय. सोनू शिंदे यांच्या प्रत्येक विकेटला या ठिकाणी मेजर संदीप यांच्या वतीने 101 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करेन. आता ते आयोजक आहे. 2 षटकार आलेले आहेत. या षटकामध्ये 88 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलेलं आहे 90+ धावा ज्या ज्या वेळेस झालेल्या आहे त्या वेळेस सामना रंगतदार झालेला आहे बघा. 88 धावा धावपका होत आहेत. अगदी वसीमभाई धारूरहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी गावप्रेम दाखवलं बघा. कारण बक्षीस फक्त रोहन वैरागी यांच्यासाठी त्यांनी पाठवलंय. परंतु नक्कीच मी या ठिकाणी वसीमभाई गुत्तेदार यांचे मनस्वी आभार मानतो आणि स्वागत करतो. चला दृष्ट लागले बघा या ठिकाणी. रोहन यावेळेस मात्र परतलेत. परंतु या ठिकाणी MS स्पोर्टच्या लाईव्हच्या माध्यमामध्ये धारूर नगरीतून सुद्धा अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेला जोडले गेले. अगदी ज्याप्रमाणे वसीमभाई गुत्तेदार या सामन्याचा आनंद घेत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मित्र आदरणीय अक्रमभाई कादरी हे देखील या स्पर्धेचा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अक्रमभाई आपले देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. भरपूर मान्यवर आहेत मित्रांनो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावरून नक्कीच आपण लक्षात ठेवू शकता YCL ही स्पर्धा किती मोठी आहे. 88 धावा, 4 फलंदाज, बाद षटक क्रमांक 8 आता प्रगतीवर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सूर्या शिंगाडे. शंभू पाटील आता आक्रमण करणार का, कारण आता वेळ झालेली आहे. चला रिव्हर्सचा प्रयत्न होता, फटका फसला, झेल पकडला. पाटील साहेब यावेळेस बाद होणार आहे. समीर आलेले आहेत बघा नवीन जे फलंदाज आपण बघतोय. चांगली सुरुवात करतायत या ठिकाणी सूर्या शिंगाडे.
शंभू पाटील परतलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघनायक शाहबाज बाजीगर. हा समीर बघा, समीर मैदानात जात आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला त्या ठिकाणी केला, परंतु बॅटीची कणा घेत असताना क्षेत्ररक्षकाला चाकवा देत चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने गेलाय. त्या ठिकाणी येतोय चौकार. 92 धावा धाव फलकावर. 4 चेंडू शिल्लक. पुनरागमन करावं लागेल या ठिकाणी. शिंगाडे साहेबांना चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. समीर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय. षटक क्रमांक 8 प्रगतीवर आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता यावेळेस. समीर यांच्या बॅटीतून होतोय गगनभेदी षटकार. अगदी मोजके चेंडू शिल्लक आहे आणि त्या शिल्लक चेंडूंवर मात्र या ठिकाणी समीर शेख तुटून पडलेला आहे. 98 धावा धाव फलकावर आहे. शतकाच्या पलीकडे जाणार का? साधारण गोलंदाजी यावेळेस पंचांचा इशारा. लागोपाठचा दुसरा षटकार. शतकाच्या पलीकडे जातोय आपण. 104. समीर शेख यांच्या वादळी खेळीसाठी टाळ्या. जागा बनवली, कट केलाय. काय फलंदाजी आहे. समीर शेख यांची फलंदाजी ज्यांना आवडली असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे बघा. काय फलंदाजी बघा. 4ही दिशेला चेंडू पाठवले गेले. चौफेर फटकेबाजी. 108 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू. 4 चेंडूंमध्ये समीर शेख 20 धावा. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस बघा पंच थांबलेले आहेत. सिंगल पूर्ण केला. दुसऱ्या धावेला निघाले. तिसऱ्या पंचांकडे जातोय. हा मला वाटतं आता निरोप येणार आहे. नेमकं काय काय चेक करायचं. हा पहिले बिमर चेक केलं जाईल आणि त्यानंतर धावबाद. ठीक आहे. बिमर आहे, नो बॉल आहे. हा इट्स अ नो बॉल. धावबाद त्या ठिकाणी चेक केला जातोय. हा थोडासा वेळ घेत आहेत. थोडं थांबायचंय. तिसरे पंच थोडासा वेळ घेत आहेत. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. OUT हा फलंदाज बाद आहे. समीर शेख तुम्हाला बाहेर यावं लागेल. आता वाईटची मला वाटतं 1 धाव आणि पळून 1 धाव. नोची माफ करा. नोची 1 धाव आणि हा फ्रीडचा इशारा आहे. हा शेवटचा चेंडू डॉट आलाय बघा. डॉट आलाय. चला डॉट आलेला आहे. 110 धावा झालेले आहे.
विकेट दिलं का? ठीक आहे, विकेट आहे, विकेट आहे. ठीक आहे, विकेट आहे. लाईनीत लाईनीत. धन्यवाद, धन्यवाद. अद्विक 11 तांबवा. तर या ठिकाणी मेजर संदीप यांच्या वतीनं विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक होतं सोनू शिंदे यांच्यासाठी. मला वाटतं ते दिलं गेलंय. चला फलंदाज चला.
अगदी थोड्याशा आठवणी ताज्या होत आहेत बघा. आजच्या सत्रामध्ये पहिला सामना देखील 111चा झालेला आहे आणि योगायोगानं आजचा शेवटचा सामना 111चा आहे. त्यावेळेस 111चा पाठलाग यशस्वी झालेला आहे. यावेळेस 111चा पाठलाग यशस्वी होणार का, प्रश्न अनेक. जाऊया सूर्या शिंगाडे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडवर महेश चाटे आणि एक्सप्रेस गोलंदाज माणिक शिंदे MS गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटका आलाय त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक आहे तर पहिल्या चेंडूवर सिंगल आहे. सुरुवात समसमान आहे, सारखी आहे. पाणी झाले होते उसमें थोडं, बघूया. आलो द कार्पेट खेळलेला फटका आहे, महत्वाचा येतोय चौकार. चौकार आलाय महत्वाचा, स्वीप केलेला आहे. त्या ठिकाणी थोडीशी जागा होते. चौकारामुळे आपण बघतोय धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर आहे. चला, चौकार आला महत्वाच्या 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. 5 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे. 46 चेंडू, 106 धाव्यांची गरज. डॉट आलेला आहे चेंडू त्याच्यानंतर, हे टाळावं लागणार आहे. कारण 111 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला प्रत्येक चेंडूवर धाव घेणं आवश्यक आहे. अगदी सुरुवातीपासून तुम्हाला थोडस वर्चस्व गोलंदाजावर प्रस्थापित करावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा तुम्हाला उचलावा लागणार आहे. शहबाज बाजीगर आहेत स्लिप मध्ये, त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. समीर शेख यांनी खूप सुंदर फलंदाजी केली बघा. ज्या ठिकाणी 70-80 धावा होतील असं वाटत होतं, त्या ठिकाणी मात्र जी बाजीगर हा संघ तब्बल शतका पार गेला. कौतुक करावं लागेल, चांगली फलंदाजी. हा चेंडू देखील चांगला आहे. अवकार आला होता, त्यानंतर मात्र महेश चेंडूला शोधतायत. ढूंढो रे साजना, चेंडू या ठिकाणी सापडत नाहीये. समोर खेळलेला फटका आहेत. मिड ऑफ वर आपण बघतोय चेंडू रोखला गेलाय. संग्राम पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी षटक पूर्ण झालंय. 1 षटकानंतर धावफलकावर आहेत नाबाद 6 धावा. 42 चेंडू आणि 105 धावांची गरज आहे. एक षटका अखेर 6 धावा आहेत, तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. या ठिकाणी आले तारबाज शेख अर्थात सोनू. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच न सन्मानित केलंय सोनू शेख यांना. एक दर्जेदार क्लास गोलंदाज. चला बघूया, गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू खराब आलेला आहे बघा या ठिकाणी. नो बॉलची घोषणा आहे, फ्री हिटचा इशारा आहे. संधी दारात येऊन उभी आहे. संधी फ्री हिटची आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट.
काय फलंदाज ठरणार सुपर हिट बघूया. इन स्विंग झाला बघा चेंडू आणि चेंडू इतका वळाला आणि त्या ठिकाणी आपण बघतोय चौकार आलाय. बॅटेचा स्पर्श त्या ठिकाणी होता. 11 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस बॅटीचा स्पर्श धाव मिळणार नाही आणि यावेळेस जर बघितलं तर घुले सरांचं यष्टीरक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे. शक्यता नाहीये. डॉट चेंडू आहे. पुनरागमन करणारा हा चेंडू आहे. हा पलटवार आहे. हा कमबॅक आहे. तगडा प्रहार केलाय. वन बाउन्स सीमा पार चौकार. पंधरा धावा धाव फलकावर 39 चेंडू आणि 96 धावांची गरज. चांगला फटका खेळा यावेळेस. राकीब यांना बीट केलाय. इनफिल्डला क्लिअर करीत असताना मिळवला जातो या ठिकाणी पाठोपाठचा दुसरा चौकार. चांगला चेंडू आहे. चेंडू मात्र डॉट आहे. धावा भरपूर खर्च झाल्या बघा या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. सुरेख फटका आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. काय थ्रो केला बघा या ठिकाणी संग्राम पाटील यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेले 2 षटकानंतर 21 धावा धाव फलकावर आहेत. 36 चेंडू 90 धावांची गरज. 36 चेंडू 90 धावा. गोलंदाजीसाठी रोहन वैराग येत आहेत. आयकॉन गती रचलेला चेंडू आहे. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस मिश्रण आणलेलं आहे. चांगल्या चेंडूने सुरुवात झालेली आहे.
पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. संग्राम पाटील, शंभू. यावेळेस मात्र सिंगल आणि धावफलक एकच्या मदतीनं पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर आहेत. 111 धावांचं लक्ष्य. पुन्हा गती नसलेला चेंडू आणि यावेळेस गुले सर. चला चेंडू खाली आले. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. तेवीस धावा आहेत बघा धावफलकावर. चला एक संधी देखील जी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली होती ती मात्र गमावलेली आहे. ही जोडी फोडण्याची संधी होती. पुन्हा एकदा गती नसलेला चेंडू या ठिकाणी. यावेळेस देखील डॉट चेंडू असेल. चेंडू हवेत आहे. माणिक शिंदे यावेळेस पाठलाग मात्र करतायत. दोन धावा घेत आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावर होत आहेत. 25 धावा. स्विच हिट केला यावेळेस. अरे काय माणूस आहे हा. आता यावेळेस बघूया. हा तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. या क्षेत्ररक्षणावर आपण बघतोय पडताळणी केली जाईल. सेफ आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. संग्राम पाटील कमाल केली आज. चालू द्या. गोलंदाज झालेले आहेत या ठिकाणी गुले सर. पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आत आणि पहिलाच फटका फसलेला आहे. ओ झेल देखील सुटलेला आहे. चला चला सिंगल आली. मला वाटतं आतिश सर आहेत त्या ठिकाणी. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. झेल देखील अवघडच होता.
सहजासहजी सोपा झेल नव्हता तो. सूर्या शिंगाडे आणि चाटे सर अर्थात अजित चाटे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदविक इलेव्हन तांबवा संघाकडून आणि या संघाची ताकद हे दोन फलंदाज आहे. बॅटीची काढ आहे. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी चपल क्षेत्ररक्षण रोहन यांचं सिंगल मिळालेली या ठिकाणी. घुले सर देखील अचूकतेकडे लक्ष देत आहेत. 28 चेंडू 82 धावांची गरज. 28 चेंडू 82 धावा. हा यावेळेस आता समांतर आहे. अवांतरची गोष्ट आहे. चेंडू खराब आहे. एका धावेची भर. गरिबी हटाव 1 धावे बघा, कारण आता धावांची गरज आहे. फलंदाजांना गेर बदलावा लागेल. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण हे चित्र बघितलेलं आहे. त्या ठिकाणी झैरुद्दीन हाफिजसाहेब आणि राम हरी चौरे ज्यांनी ऐनवेळेस संघाला सामना जिंकून दिला, सामना ओढला त्यांनी. यावेळेस धावा अधिक करायच्या आहे. आता विकेटचं पतन सुद्धा अवघड आहे, कारण आता जर विकेट पडले तर संघ सुद्धा अडचणीत येऊ शकतो. फुलटॉस आहे आणि फुलटोल आहे. हा बिमर चेक करायला लावलाय बघा. पंचांचा कॉल आहे. चौकार मात्र दिला जातोय. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे. बिमर आहे. दंडित केलं जाईल गोलंदाजाला, कारण येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. चौका आहे. चौका. 4 धावा आहेत त्या. 35 धावा धावफलकावर एक फलंदाज बाद. फ्री हिटचा चेंडू. 28 चेंडू 76 धाव्यांची गरज. 117 धावा आपण बघितल्या काल बनवल्या गेलेल्या आहे. 111 बनवायचे आहे. आज सकाळ सत्रामध्ये सम्राट सीसी संघानं सुद्धा 111 धावा बनवल्या. डॉट चेंडू आलेला आहे. इन स्विंग केला, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर कमी गतीनं फलंदाजाच्या अंगावर जाऊन आदळलेला आहे. ते सरप्राईज झाले त्या ठिकाणी. अजित चाटे धाव मिळणार नाहीये. धाव फलक शांत झालेला आहे. सामना शांत होत चाललेला आहे. काय ऊर्जा दिली जाणार यावेळेस. कमालीच फाटका आहे. समीर शेख चेंडू खाली येत आहेत. पकडला जातोय झेल. आणि घुले साहेबांचं सेलिब्रेशन बघा. आणि सेलिब्रेशन का करू नये, कारण अजित चाटे सरांना या ठिकाणी आपण बघतोय त्यांनी बाद केलंय. बडी मछली जाल में. संघनायक जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल चाटे. दोन बाद 35 धावा धावफलकावर जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. तर संघ नायक स्ट्राईक वर आहे. सुंदर चेंडू होता. बाईच्या माध्यमामध्ये येतोय चौकार.
तर फलंदाज फसला, यष्टीरक्षक चुकला, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तर चेंडूच्या मागे आलाच नाही, मोफत चौकार आलाय. 4 षटकांची समाप्ती, 2 बाद 39 धावा धावफलकावर आहे. 24 चेंडू 72 धावांची गरज. 24 चेंडू 72 धावा. चोवीस चेंडू 72 धाव्यांची गरज आहे. षटकार जर मारले तर तुम्हाला 24 चेंडूंमध्ये 12 षटकार मारायचे आहेत. पहिला चेंडू निघून गेलेला आहे. मागील षटकामध्ये रोहन वैरागे यांनी फक्त 6 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आलेला आहे. पुढे सरसावत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी. चेंडू रिटर्न केला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावर आहे. आता थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे बघा, कारण या ठिकाणी सिंगल डबल न मला वाटतं जास्त काही होणार नाहीये. आता आक्रमण करावं लागेल. सिंगल पूर्ण करतायत. लेग बाईटचा इशारा आलाय. लेग बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय 1 धाव प्राप्त होणार आहे आणि त्या ठिकाणी 41 धावा देखील आपण बघतोय पूर्ण झाले. यावेळेस आपलातून चेंडूंवर विकेटचं पतन. डावी आणि मधली इष्टीला उडवलेलं आहे. फलंदाज बाद झालेत. त्यानंतर आपण मैदानात बघतोय सोनू शिंदे वाटचाल करतायत. सूर्या शिंगाडे यांना परतावं लागले. आज मात्र बॅट चालली नाही. 20 चेंडू 70 धावांची गरज आहे. 20 चेंडू 70 धावा. पहिला चेंडू आणि सोनू शिंदे यांनी आक्रमण चढवलंय आणि गोलंदाजाला सांगितलंय मी मैदानात का आलोय. इशारा दिलाय. 47 धावा धावफलकावर झालेले आहेत. 19 चेंडू 64 धाव्यांची गरज. यावेळेस आडव्या हाताने मारलाय. तिसऱ्या टप्प्यावर क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय आणि धाव मिळणार नाहीये. षटक संपल्या गेला आणि षटक समाप्तीनंतर आपण बघतोय 5 षटकानंतर 48 धावा धावफलकावर. 3 विकेटचं पतन, 3 फलंदाज बाद आहे या ठिकाणी.
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत, लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान चालेल आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. सोळा 61, माफ करा 1861, 1861, 50 हो गए. अठरा चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. चला याही वेळेस चांगला बॅकअप आलाय. चेंडू इनस्विंग झाला याही वेळेस. दोन रनाची पॅनल्टी घेतली ना ती घेतलेली आहे. सतरा चेंडू आणि 60 धावा. चला उडवलाय. षटकार राहिलेला आहे. विजयाच्या समीकरण बदलले. 16 चेंडू 54 धावांची गरज आहे. 57 धावा धावफलकावर आहे. आणि ये टेनिस क्रिकेट है बेटे, इसमें कुछ भी हो सकता है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक
सिंगल मिळालेली आहे. धावपळक पुढे जाईल. 58 धावा, 15 चेंडू, 53 धावांची गरज. यावेळेस इन स्विंग आणि स्लॉट मध्ये घेतलाय चेंडूला, पाठवून दिलाय सेकंड प्लॉट मध्ये. षटकार आहे. 64 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 14 चेंडू, 47 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 52 होताना आपण बघितलेलं आहे. 14 चेंडू मध्ये 47 धावा होणार का? सामना रंग बदलतोय. 14 चेंडू, 47 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट पुढे सरसावत खेचलेला फटका. शंभू पाटील जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि हा थोडं चांगला आहे म्हणावं लागणार आहे. चला, एक धाव मिळाली आहे. धावफलकावर 65 धावा आहे. 13 चेंडू, 46 धाव्यांची गरज. बोथ एंड दोन्ही दिशेनं यावेळेस गोलंदाजावर आक्रमण चढवलं गेलंय. आक्रमण करावं लागणार आहे, धावा बनवाव्या लागणार आहे आणि त्यानंतर विजयाचा आनंद मिळणार आहे. तर यावेळेस तर डाव्या हाताच्या फलंदाजावानीचा फटका खेळलेला आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील चांगलं कामकाज करताना बघायला मिळत आहे. षटक संपेल. 6 षटकानंतर 67 धावा धावपळकावर आहेत. 12 चेंडू, 44 धाव्यांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला 6 चेंडूंमध्ये 22 धावा बनवायच्या आहे. बघूया. मानिक आलेत. पहिला चेंडू आहे. भेटवेंद. क्या बात आहे राकीब भाई. तर यावेळेस थोडस फुटबॉल बघायला मिळालं, परंतु अतिशय महत्वाचं कामकाज होतं बघा. 2 धावा मिळतील या ठिकाणी. 11 चेंडू, 42 धाव्यांची गरज. म्हणजे 11 चेंडू मध्ये तुम्हाला कमीत कमी 7 षटकार मारायचे. षटकारामध्ये डील करावी लागणार आहे. चेंडू आहे. लोअर फुट टच कट केलाय. चेंडू निघालाय, चेंडू निघालाय, चेंडू निघालाय, चेंडू गेलाय. चेंडू सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे. चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने 73 धावा होतील. 10 चेंडू, 38 धावांची गरज आहे. जिंकण्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करायचंय आणि शेवटपर्यंत लढायचंय आणि स्वतःला म्हणायचंय, शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही. त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. फलंदाजी केली जाते. 9 चेंडू, 37 धाव्यांची गरज आहे. 6 षटकार. 6 षटकार, 9 चेंडू, 37 धावा. संघनायक राहुल चाटे या वेळेस चेंडूला उडवलाय आणि पाठवलाय मैदानाच्या बाहेर. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागणार आहे. मोजून धावा बनवाव्या लागणार आहे. षटकार आलेला आहे. 80 धावा पूर्ण. 8 चेंडू, 31 धावा. 8 चेंडू, 31 धावा. चेंडू वाईड आला. वाईड कॉल आलेला आहे. हा रिव्ह्यू सुद्धा आलेला आहे. त्याच्यासह रिव्ह्यू सुद्धा आलाय. रिव्ह्यू सुद्धा आलाय.
इट्स अ व्हाईट बॉल. 3 बाद 81 धावा आहे. फटका चुकला. समीर शेख चेंडू खाली आला, झेल पकडला आणि जवळजवळ या सामन्यावर सुद्धा मजबूत पकड करण्याचा प्रयत्न राहील. रामदास साठे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आला गेलेला आहे. विजयाचं समीकरण 7 चेंडू 23 धावा, 5 षटकार. 7 मध्ये 5 मारायचे. फटका चांगला आलेला आहे. धावबादचा अपील आहे. अपील देखील नाहीये. सहा चेंडू 28 धावा आहेत. सोनू शिंदे आहेत तर कुछ भी हो सकता है. गोलंदाज कोण असणार हे बघणं गरजेचं आहे. मला वाटतं सोनू शेख आलेत. शेवटचं षटक महत्वाचं षटक. 28 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. बघूया. 6 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे बघा. या सामन्याने पुन्हा एकदा रंगत निर्माण केलेली आहे. सामना वेगळ्या वळणावर येऊन उभा राहिलेला आहे. वायसीएलचा चित्तथरारक सामना. 6 चेंडू फुलटॉस उडावलाय बाहेर. पहिला षटकार. पाच चेंडू 22 धाव्यांची गरज. आज सर्व सामने चित्तथरारक झालेत बघा. आणि शेवटच्या सामन्यानं सुद्धा रंग बदललेला आहे. 5 चेंडू 22 धाव्यांची गरज. सोनूवर भरोसा आहे का? समोर पण सोनूच आहे. आता कोणत्या सोनूवर भरोसा ठेवायचा? गोलंदाजी करणारा सोनू शेख, फलंदाजी करणारा सोनू शिंदे. यस 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 यस. बघूया. सोनू यारकर एकमेव क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. आणि या अस्त्रासमोर भले भले फलंदाज धारा तीर्थी पडलेत. सोनू शिंदे यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये डाट चेंडू आलेला. सामना अजून संपलेला नाहीये. 4 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. एक मोठा फटका येणार का? हेलिकॉप्टर उडालाय. चला चौकार आलाय. बुडत्याला काडीचा आधार. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. आता मात्र लगातार 3 षटकारांची गरज. जर गोलंदाज चुकला नाही तर. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज.
बघूया यावेळेस चेंडूला उंची आहे लांबी आहे. चला पहिला आलेला आहे, पहिला षटकार आलेला आहे. सामना आता जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये गेलेला आहे. हृदयाचे ठोके चुकलेले आहे, दिल की धडकन बढ़ गई. हृदयाची ठोके चुकवणारी लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. एकीकडे सोनू शेख आहे, दुसरीकडे सोनू शिंदे. पारितोषिक आलेलं या ठिकाणी. गोलंदाज तयार आहे मात्र. टॉपे जोड आलेला आहे, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू पडलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करताय. धावबादचं अपील तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. बीमर चेक करायचं आहे, बीमरची पडताळणी केली जाईल. या ठिकाणी सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मेजर संदीप यांच्या वतीने पारितोषिक येत आहे फलंदाजासाठी. आता नक्की क्रुशल मोमेंट आहे बघा. बीमरची पडताळणी केली जाते.
तर या ठिकाणी इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू या ठिकाणी दर्शवला गेलाय. एक चेंडू 10 धाव्यांची गरज आहे आणि या ठिकाणी बराच वेळ घेतला गेला बघा या कारणासाठी, कारण सामना महत्वाचा आहे, सामना क्रुशियल आहे. एक चेंडू 10 धावा. त्यानंतर आपण हा सामना संपताना सुद्धा बघू शकता. अगदी दोन्ही संघांचं अभिनंदन असणारे चांगला खेळ केलाय. क्रिकेटमध्ये अर्जित चालू असते, परंतु या ठिकाणी आदवी किलेवन तांबा संघाने देखील क्रीडा रसिकांची मनं जिंकली. सोनू शिंदे यांची जबरदस्त ताबडतोड फलंदाजी. चित्तथरारक लढत या ठिकाणी संपली. आजचं सत्र देखील संपलेलं आहे. उद्या सकाळी ठीकच 9 वाजता सामना ऑन होईल. पुन्हा एकदा रोहन वैरागे मॅन ऑफ द मॅच. रोहन वैरागे मॅन ऑफ द मॅच. ओके. रोहन वैरागे आपण यायचंय, मॅन ऑफ द मॅच घेऊन जायची, लाईनीत यायचंय. उद्या सकाळी ठीक 9 वाजता मैदान चालू होईल, याची नोंद घ्यायची आहे. सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. उद्या पुन्हा भेटू सकाळी ठीक 9 वाजता. चला चला यज्जी बाजीगर. शहानवाज सौदागर यांच्या वतीने देखील 200 रुपयांचा पारितोषिक रोहन वैरागी यांना दिलं जात आहे. या 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 समोर या. बक्षीस दाते आपण समोर या, स्वतः द्या. आम्ही आभारी आहोत बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार. अरे चला लवकर, आजचं सत्र संपलेलं या ठिकाणी. त्या अगोदर आपण या ठिकाणी रिंकू कांबळे यांना देखील सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच प्रदान केली जाते या ठिकाणी. हे सर्व टी शर्ट आपल्याला मिळाले युनिक स्पोर्ट परांडा यांच्या वतीनं. तय्यब भाई मुल्ला यांचे देखील मी या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. त्यानंतर या ठिकाणी आपण देतोय मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन रोहन वैरागे. त्यांना देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांचाही. शाहबाज भाई यांच्या वतीने 200 रुपयांचा पारितोषिक देखील या ठिकाणी दिला जाईल. शहानवाज माफ करा, शहानवाज सौदागर 200 रुपयांचा रोख स्वरूपात पारितोषिक, कॅश प्राइज. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच अभिनंदन यज्जी बाजीगर संघ. आपे साहेब तिकडे येतोय मी 2 मिनिटं. आजचं सत्र शाहरुख बाजीगर संभाषण त्यांच्याशी देखील होत आहे. सही झाला का अभ्यास? अभ्यास भाऊ तर खूप काम असतात. पप्पाला मदत धारूर करायला येथील लागते. वसीमभाई आणि गुत्तेदार रात्री यांच्या वेळात वतीनं होतं, 400 लाईटच नाही रुपयांचा राहत, पारितोषिक लाईटीचा खूप प्रॉब्लेम रोहन काय लाईट नाही राहत, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. वैरागी दिवसभर यांना काम दिलं असतं, जातंय. तर दिवसभर काम अभ्यास करतात नाही. खरं वसीमभाई आपलं स्वागत आहे या ठिकाणी काकाने इन्व्हर्टर घे कायम स्वरूपी. अरे येणार घ्यायचं आहे, पण कुठं घ्यावं हेच समजत नाही.
टेन्शन घेतो मी सांगतो ओ बॅटरी आपके साथ फोन पे थांब, बात करो 2 मला मिनट. काय ना चारा टाकू दे ये मग फिरोज सांग भाई को मला. बोलने का है आपके साथ. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज